नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अखेर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहे का, आणि दुपारी 1 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक लाभ मिळत असतो. आर्थिक मदत जी आहे ती आता पुढचा हप्ता 2,000 रुपयाचा नेमका आता येणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फक्त यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला जो आहे तो ऑल प्रेस केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. फक्त या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही, आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. राज्यातील लाखो शेतकरी सध्या ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याची महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक मदत मिळत असते. आता पुढचा 2,000 रुपयाचा हप्ता आता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपण असं पाहिलं तर या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आणि ही घोषणा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातूनच ही योजना राबवली जाते. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. आपण पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही हप्ता मिळत असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6,000 रुपये प्रतिवर्ष आपल्याला भेटत असतो. 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून. आता अशाच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता दुपारी जमा होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने हप्ता जमा होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.